यावेळेला मात्र बघूया, परंतु शेवटचा चेंडू मात्र निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 1 गड्याच्या मोबदल्यात 8 धावा. कुठे जाऊ नका, पाहत राहा अग्री प्रीमियर लीग. कम ऑन डीजे. चला थोडी घाई करा प्लीज. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते. सौरभ होते गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर. मागच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली होती तोच गोलंदाज, परंतु विजयापासून मात्र त्यांना दूर ठेवू शकले नाहीत. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय. पंकज ठाकूर बिरवाडी यांचा मोबाईल हरवलेला आहे. कोणाला मिळाला असेल, सापडला असेल तर कृपया प्लीज आणून द्यायचा आहे जरा. या वेळेला मात्र उंच मारलेला चेंडू बघूया. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलेला आहे. इथे मात्र गडी बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. जबरदस्त झेल आपल्याला बघायला मिळतोय. विनायक याची खेळी मात्र संपुष्टात येताना. धन्यवाद. धन्यवाद. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या आपण बघतोय तर सौरभ याच्या पहिल्या चेंडूवर मात्र एक मोठा हादरा बसला आहे. तो विनायक यांच्या रूपाने. संतोष येतोय नवीन फलंदाज मॅन फ्रॉम सफाळेचा हा खेळाडू आपण बघतोय. तर नो स्ट्राईक एंडवर आपण स्ट्राईक एंडवर बघतोय राहुलला. हा फलंदाज जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत मात्र एक चांगली धावसंख्या नक्कीच आपल्याला बघायला मिळेल. तर बघूया 45 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू सौरभ कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. या वेळेला मात्र औषध ऑफ स्टंप मारा आपल्याला बघायला मिळतोय. खराब चेंडूचे संकेत येताना पंचांकडून आपल्याला बघायला मिळतात. धावसंख्येचा विचार केला तर 1 ने पुढे सरसावली जाते. 9 धावा ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. गोलंदाज सुरेख गोलंदाजी करताना बघायला मिळते. या वेळेला मात्र राहुल याचा क्लास आहे हा, आणि ही ताकद या खेळाडूमध्ये आहे चौकार षटकार मारण्याची. एक मोठा खेळाडू बाद झाल्यानंतर सुद्धा जे दडपण आलं होतं ते मात्र दडपण न घेता खूप छान फलंदाजी आपल्याला करताना बघायला मिळतोय. तर राहुल अप्रतिम फलंदाजी. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होतोय. सौरभ गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी. धावसंख्येचा विचार केला तर 6 ने पुढे सरसावली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 या धावसंख्येवर. सौरभ या षटकातील आपण विचार केला तर तिसरा चेंडू घेऊन येईल. पुन्हा एकदा मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न आपल्याला बघायला मिळाला. धावसंख्येचा विचार केला तर 15 या धावसंख्येवर स्थिरावलेले आहे. पुन्हा एकदा सौरभ हा गोलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा केला, आणि या वेळेला बघूया झेल होतोय का नितीन चेंडूच्या खाली. आणि या वेळेला मात्र जबरदस्त गडी बाद आपल्याला बघायला मिळतोय. एक मोठा हादरा बसलाय. आता मात्र याच्यातून सावरण्यासाठी क्रिएटिव्ह माकणे संघाला मात्र थोडासा सावध पवित्रा घ्यावा लागेल. जाऊया डीजे कडे आणि एक सुमधुर संगीत ऐकूया. मुंबई कलकत्ता बिहार यूपी सगळे जगान हाय वाटे आमची. मुंबई कलकत्ता बिहार यूपी सगळे जगान हाय वाटे आमची. वागात काळी देगऱ्यात पोर एकविरा आईची करता भक्ती. वागात काळी देगऱ्यात पोर एकविरा आईची करता भक्ती.
तारेवाडीचे धन्यवाद धन्यवाद. तर केतन पाटील न्यू मॅन इन मॅन फ्रॉम सोनावेचा हा खेळाडू आपण बघतोय कशा पद्धतीने मात्र फलंदाजी करेल. दोघांवर दडपण आलं असेल थोडस. संतोष याला मात्र आपल्याला लौकिकाला साजेसा खेळ करावा लागेल. ज्या पद्धतीने या खेळाडूकडे बघितलं जातं त्या पद्धतीने मात्र ह्याला फलंदाजी करावी लागेल. थोडस अंडर प्रेशर मध्ये असतील क्रिएटिव्ह 11 माकणे हा संघ, कारण पहिल्या सामन्यामध्ये मोठी धावसंख्या उभारून सुद्धा पराभव पत्करावा लागला होता. रुशांग फायटर्स साखरे हा संघ सुद्धा आपण बघतोय. या वेळेला मात्र फुल टॉस लेंथ वरचा चेंडू होता. एक धाव सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळते. तर धावसंख्या आपण बघितली तर 16 धावा ऑन द बोर्ड आपण बघतोय. दोन्ही संघ मात्र एक एक सामना सकाळच्या सत्रामध्ये हरलेले आहेत, त्याच्यामुळे विजय खूप महत्वाचा असेल दोघांसाठी सुद्धा. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या मात्र गोलंदाज आहे. गोलंदाजी मार्कवर मिस्टर सौरभ. या वेळेला मात्र सुरेख फटका बघायला मिळतोय. चेंडू जातो इंटू द गॅप 4 धावांसाठी. अप्रतिम फटका, गुड टायमिंग आपल्याला बघायला मिळालं. ते केतन पाटील याच्याकडून सुरेख क्षेत्र फटका. अग्रिकोलांचे वाघाची जात नाही डरणार, ही वाघाची जात नाही डरणार. अग्री खवलला अग्रिकोली खवलला तुम पलाला जागा नाही उरणार. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आमचे गुणलेखक साहिल पाटील आम्हाला दर्शवतील की 20 रन्स ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात त्या क्रिएटिव्ह 11 माकणे या संघाच्या. परंतु 3 गडी मात्र बाद झालेले आहेत. ते सुद्धा 3 महत्वाचे गडी आपल्याला बाद होताना बघायला मिळाले. रुशांग फायटर्स साखरे वन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. तर बघूया कशा पद्धतीने मात्र ही सुरुवात जी चांगली झालेली आहे ती शेवटपर्यंत ठेवतात का रुशांग फायटर्स साखरे हा संघ. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा मात्र जयेश येतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर उमरोळीचा हा खेळाडू आपण बघतोय. पहिलं सीझन खूप चांगल्या पद्धतीने मात्र गाजवलं होतं या खेळाडूने. त्याच्यानंतर आगरी चषकामध्ये सातत्याने युवा उमरोळी संघाकडून मात्र पहिला गोलंदाज म्हणून मान मिळवला होता. तोच गोलंदाज आपण बघतोय जयेश गोलंदाजी मार्कवर. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय या डाव्या हाताच्या संतोष साठी. यावेळेला मात्र यॉर्कर लेंथ वरचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूला क्षेत्ररक्षण करेल. चेंडूला फेकेल तोपर्यंत 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतात. या 2 धावेनंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय जयेश. या वेळेला मात्र सुरेख चेंडू. गोलंदाज मात्र स्वतः क्षेत्ररक्षण करताना 1 धाव काही रोखू शकत नाही आणि ह्या एका धावेचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवर. राईट आर्म राऊंड द विकेट मारा करत होते, आता मात्र ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना उजव्या हाताच्या फलंदाजासाठी केतन याच्याकडे सुद्धा क्षमता आहे. चांगले फटके आहेत त्याच्या बॅटमध्ये. आज मात्र गरज आहे याच्या फटक्यांची. क्रिएटिव्ह 11 माकणे या संघासाठी याच्या फलंदाजीची गरज आहे. दोघांना सुद्धा मैदानावर राहावं लागेल शेवटच्या षटकापर्यंत आणि नुसतं राहावं नाही तर एक चांगले फटके मारावे लागतील. प्रेक्षकांचं मनोरंजन करावं लागेल. धावफलक हलता ठेवावा लागेल. 5 षटकांच्या खेळामध्ये 70+ स्कोर जर आपण केला तर नक्कीच थोडस प्लस पॉइंट असेल आपल्यासाठी. आणि या वेळेला मात्र कट केलेला चेंडू बघा, ताकद आहे ही. गॅप बघितला, चेंडूला फक्त दिशा दिली, ब्लॅडचं ब्लेड ओपन केलं आणि चेंडू जातोय 4 धावांसाठी. क्या बात आहे, जबरदस्त फलंदाजी आपल्याला बघायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर 4 ने पुढे सरसावली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 27 या धावसंख्येवर. सुरेख प्रतिम फटकेबाजी आपल्याला बघायला मिळते. पिंटूला घेतलेला आहे पॉइंटला. धावसंख्येचा विचार केला तर 27 धावा. या वेळेला मात्र डाऊन द लेग आपण बघतोय, कट केलेला चेंडू आपण बघतोय. फाईन लेग सिम मारेशीच्या बाहेर 4 धावांसाठी.
धावसंख्यावर बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 31 या धावसंख्येवर. बॅक टू बॅक 2 चौकार आले केतन पाटील याच्या बॅट मधून. अप्रतिम फलंदाजी आपल्याला बघायला मिळते. फलंदाजीची गरज आहे कारण पहिल्या डावामध्ये मोठा डोंगर उभा केला होता तरी सुद्धा हार पत्करावी लागली. नक्कीच एक चांगली धावसंख्या उभारावी लागेल. यावेळेला मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. जयेश क्षेत्ररक्षण करतोय, चेंडूला फेकतोय, तोपर्यंत मात्र एक धाव सहजरित्या पूर्ण होताना धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या जाऊन पोहोचते 32 रन्स ऑन द बोर्ड. 32 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 3 आणि चेंडू क्रमांक जर आपण बघितला तर शेवटचा चेंडू असेल मैदानाच्या आतमध्ये घेऊन येते मिस्टर जयेश. राईट आर्म राऊंड द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना आपल्याला बघायला मिळते. थर्डमॅन खेळाडूला मात्र थोडस वाईडिश केलं जात आहे. इथे मात्र आपण बघितलं तर एक लॉंग ऑफ घेतलेला आहे. वाईडिश लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू आहे. यावेळेला मात्र लॉंग ऑफला बघूया 1 बाउन्स क्षेत्ररक्षण केलं जात आहे. चेंडूला फेकलं जात आहे तोपर्यंत मात्र इथे एकच धाव मात्र मिळते दोन्ही फलंदाजांना. धावसंख्येचा विचार केला तर 2-3 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या 33 धावा. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. 11च्या सरासरीने मात्र पुढे जाताना क्रिएटिव्ह 11 माकडे हा संघ पोहोचतोय. चौथ्या षटकाला सुरुवात होण्या अगोदर एक छोटीशी विश्रांती घेऊया. धावसंख्या बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 33 या धावसंख्येवर. चौथं षटक घेऊन येते गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय तुषार किणी. भामटपाड्याचा हा खेळाडू आपण बघतोय. तुषार किणी मॅन फ्रॉम भामटपाडा. बघूया कशा पद्धतीने मात्र आपल्या मैदानावर खेळताना बघायला मिळेल आपल्याला. यावेळेला मात्र जबरदस्त फटका आपल्याला बघायला मिळतोय. शॉर्ट लेग वरून चेंडू जाते लॉंग लेग रिजनला मात्र क्षेत्ररक्षण होईल. चेंडूला फेकलं जाईल तोपर्यंत 2 धावा या सहजरित्या पूर्ण होताना धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 35 या धावसंख्येवर. धावसंख्येचा विचार केला तर 35 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा तुषार. यावेळेला मात्र सुरेख फटका बघायला मिळतो आपल्याला. संतोषीच्या बॅट मधून एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा मात्र प्रयत्न होताना दिसणार नाही. सुरेख फेकी आपल्याला बघायला मिळते सौरव याच्याकडून. अप्रतिम खेळी आपल्याला बघायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 36 या धावसंख्येवर. 2 चेंडूंचा खेळ झालाय. 36 रन्स ऑन द बोर्ड. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आमचे गुणलेखक साहिल पाटील आम्हाला दर्शवतात. 36 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा तुषार किणी. यावेळेला मात्र कट केलेला चेंडू सुरेख फटका आपल्याला बघायला मिळतोय. केतनेच्या बॅट मधून चेंडू जातोय शौर्य वॉरियर्स भामटपाडा च्या पॅव्हेलियन मध्ये. धावसंख्या मात्र 4 ने पुढे सरसावली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 40 या धावसंख्येवर. अप्रतिम फटका आपल्याला बघायला मिळाला. चेंडूला नीटचा बघितला लेट कट बघायला मिळाली आपल्याला आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या मात्र 4 ने पुढे सरसावते. अप्रतिम टायमिंग आपल्याला बघायला मिळेल. शेवटच्या क्षणापर्यंत मात्र चेंडूवर नजर ठेवली गेली आणि धावसंख्या मात्र 4 ने पुढे सरसावली जाते. पुन्हा एकदा तुषार किणी गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना गोलंदाजी मार्कवरून
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, या वेळेला चेंडू येतोय लॉंगॉनला, थोडस गचाळ क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतोय नितीन याच्याकडून आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. कमांड डीजे विचार केला तर धावसंख्या मात्र 44 रन्स ऑन द बोर्ड. 4 चेंडूंचा खेळ झालाय, 44 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा तुषार आणि या वेळेला मात्र चेंडू थोडासा टप्पा पडल्यानंतर खालच्या बाजूने राहिला. याच कारण आपण बघितलं की पूल करण्याचा जो प्रयत्न होता तो प्रयत्न मात्र इथे फसताना आपल्याला बघायला मिळतोय. थोडासा जर उंची दिला असता चेंडूला, चेंडू नीट बॅटवर आला असता तर नक्कीच क्रिएटिव्ह 11 माकणीच्या स्टँडच्या वरून हा चेंडू, आणि या वेळेला मात्र यू मिस तो आय डेफिनेटली हिट, आणि हेच आपल्याला बघायला मिळतंय तुषार किनी याच्याकडून. षटक क्रमांक 4 मात्र संपुष्टात येताना धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आपण बघतोय 4 बाद 44 या धावसंख्येवर. एक छोटीशी धून ऐकूया आणि येऊया मैदानात. धन्यवाद. धन्यवाद. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 44 या धावसंख्येवर. शेवटचे 2 चेंडू वादर निर्धाव टाकले गेले, त्याच्यामध्ये एक अप्रतिम डिलिव्हरी आपण बघितली, क्लीन बोल्ड आपण बघितलं. धावसंख्येचा विचार केला तर 44 धावा, शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सचिन गावड येतोय फलंदाज न्यूमॅनिन आपण बघतोय कशा पद्धतीने मात्र सचिन फलंदाजी करेल. खास गोलंदाज म्हणून याची ख्याती आहे. डाव्या हाताचा हा गोलंदाज. मागच्या APL चा विचार केला आपण तर सतुबाई वॉरियर्स बहाडोली या संघामध्ये त्याची वर्णी लागली होती. तोच सचिन आज आपण बघतोय फलंदाजीसाठी नॉन स्ट्राईक एंडवर आपल्याला बघायला मिळतो. तर मिलिन येतोय मॅन फ्रॉम उमरोळीचा हा गोलंदाज, गोलंदाजीच्या मार्कवर. संतोष याच्यासाठी या षटकातील पहिला चेंडू असेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला नीटस बघितलं नाही आणि या वेळेला निर्धाव चेंडूची सांगता होताना संदीप मडवी यांच्या हातामध्ये मात्र चेंडू येतोय. गोलंदाजी सुरेख आपल्याला बघायला मिळते, लाईन लेंथवर गोलंदाजी होताना. पुन्हा एकदा मात्र नीटस बघितलं नाही चेंडूला. पहिल्यांदा बॅट मात्र जाते, त्याच्यानंतर चेंडू येतोय आणि लेग बायचा इशारा येतोय मात्र पंचांकडे. हेच आहे की चेंडूवर शेवटपर्यंत नजर ठेवली तर नक्कीच चेंडूचा बॅटचा संपर्क होताना आपल्याला बघायला मिळेल. हेच कारण आपण बघतोय मिलीनं पहिल्या 2 चेंडूवर जर आपण बघितलं तर 2 एक निर्धाव चेंडू आणि दुसऱ्या चेंडूवर लेग बायच्या स्वरूपामध्ये मात्र 1 धाव येताना. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचते 45 या धावसंख्येवर. 4 बाद 45. क्रिएटिव्ह 11 माकणे या संघाची सचिन आहे स्ट्राईक एंडवर. अजूनही एकाही चेंडूचा मात्र सामना केलेला नाही. तर संतोष 8 चेंडू आणि 11 धावांची गरज, 11 धावांची खेळी आपल्याला बघायला मिळते. तर बघूया, ऋषंग फायटर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि क्षेत्ररक्षण करताना मात्र त्यांनी 4.2 षटकांचा खेळ झालाय आणि 46 धावा धावफलकावर. या वेळेला मात्र सचिन गावडेच्या बॅट मधून निघालेला हा फटका आपण बघतोय, परंतु इथे मात्र अप्रतिम झेल आपल्याला बघायला मिळाला. सुरेख झेल घेतलेला आहे. गडी मात्र बाद होणारा हा 5वा गडी आहे. नवीन फलंदाज मैदानात येईल, तोपर्यंत जाऊया डीजे कडे. आमचे कमिटी मेंबर मात्र या सामन्यांचा आनंद घेताना पूर्ण ग्राउंडला राऊंड मारताना आपल्याला बघायला मिळतात. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या मात्र 46 रन्स, माफ करा 45 रन्स. तर 45 धावा झालेल्या आहेत. तर नवीन फलंदाज मैदानात येतोय भूपेश गावड. संघ मालक आहेत क्रिएटिव्ह 11 माकणेचे. यावेळेला मात्र संतोष, इथे मात्र झेल सुटलेला आहे
आणि संतोष माफ करा संदीप मडवी मात्र डायरेक्ट फेकी करण्याच्या प्रयत्नात होते. जर डायरेक्ट फेकी झाली असती थेट एष्ट्यांवर तर मात्र नक्कीच भूपेश गावड यांना माघारी जावं लागलं असतं. परंतु जरतरला इथे थारा नाहीये. धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरसावली जाते. 46 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. 46 धावा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना मिस्टर मिलिन. या वेळेला मात्र उंच उडालेले चेंडू संदीप मडवी चेंडूच्या खाली आणि इथे मात्र गडी बाद होताना या षटकातील जर आपण विचार केला तर आमचे गुणलेखक आम्हाला दर्शवतात की दुसरा गडी बाद झालेला आहे. इथे धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या मात्र स्थिरावलेली आहे ती 46 या धावसंख्येवर. कुठेही जाऊ नका. पाहत राहा अग्र प्रीमियर लीगचा हा महासंग्राम. कमांडीज नवीन फलंदाज आरके स्पोर्टचे मालक मिस्टर राकेश कडू. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. या वेळेला मात्र सुरेख फटका संतोषच्या बॅट मधून आपल्याला बघायला मिळतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या वेळेला मात्र एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 47 या धावसंख्येवर. धावसंख्या आपण बघितली तर 47 धावा. 5 षटकांचा खेळ झालाय. 30 चेंडू आणि 48 धावांची गरज. धावांची गरज असेल 5 षटकांमध्ये. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. क्रिएटिव्ह 11 माकडे आणि ऋषांक पॅटर्न साखरे संघाला सुद्धा माझी नम्र विनंती असेल की आपण लगेच सलामीचे फलंदाज तयार ठेवा. जसं दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आमचे साथी समालोचक मिस्टर प्रमोद शेळकेकर आपल्याशी जोडले जातील. तत्पूर्वी आपण एक छोटीशी विश्रांती घेण्यासाठी डीजेकडे जाऊया. पालखीला नाचिन गुलाल उडवून चैताचे मैनान ग चैताचे मैनान. धन्यवाद. Don't say there's nothing for me on the road. You said you'd come back for me someday. Said you'd never see another way. थँक्यू सो मच मनोज पाटील. तर आता होणारा सामना जो आपण पाहणार आहोत मातोश्री टायगर्स सरपाडा आणि स्वरंगी वॉरियर्स माकणे दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीचं गोल करण्यासाठी यायचं आहे. दुपारच्या या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक सहर्ष स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये, या क्रिकेटच्या नंदनवनामध्ये. यासाठी जर आपण पाहिलं तर साहिल पाटील आम्हाला दर्शवत आहेत की 47 धावांचं लक्ष्य 48 धावांचं लक्ष्य समोर असेल. सामन्याला सुरुवात होईल. 2 संघ आपल्याला पाहायला मिळतात. एक कडवी लढत कडवा संघर्ष या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतो. चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध. मातोश्री टायगर्स सरपाडा वर्सेस स्वरंगी वॉरियर्स कुट्टन दोन्ही संघाचे कर्णधार यायचे. दोन्ही सन्माननीय नरेशजी मडवी साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल व्हावा. अग्री प्रीमियर लीग तर सामन्याला सुरुवात होताना गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जर आपण पाहिला पंकज पाटील गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 17 धावा आणि 2 गडी बाद केले गेले होते.
लगातार 3 षटकार जर आले तर संदीप मडवी यांच्यासाठी स्वप्नील डॉन यांच्याकडून 300 रुपयांचं पारितोषिक आणि जितूजी पालन यांच्याकडून 700 रुपयांचं पारितोषिक असेल. पहिला चेंडू मात्र यावेळेला जयेश पाटील पाहायचा आहे. याच्या खेळीला पूर्ण विराम लागताना आपल्याला पाहायला मिळतोय संतोष सुरेख पद्धतीने झेल टिपतायत. सफाळे या गावातील सुपुत्र आपल्याला पाहायला मिळतात. कॉटन बोल्टची संधी दवडून आली आणि फलंदाज या ठिकाणी बॅक टू द डगआउट मध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर संदीप मडवी यांच्यासाठी 3 लगातार 3 षटकांसाठी स्वप्नील डॉन यांच्याकडून 300 रुपये. चला स्वरांगी वॉरियर्स धुकटन संघाचे पहिला टॉस आपण या ठिकाणी करायचं. राकेशजी पाटील तर पहिला चेंडू जर आपण पाहिला तर कॉटन बोल्टची संधी या ठिकाणी दवडून आली. चांगल्या प्रकारचा झेल टिपला गेला संतोष यांच्या माध्यमातून. अनुभवाची कुठेही कमी नाहीये. भरपूर चढ उतार आपल्या जीवनामध्ये संतोषजी यांनी पाहिलेले आहेत. उन्हाळे पावसाळे पाहिलेत, हार जीत पाहिलेले आहेत, चढ उतार पाहिलेत आणि खास करून संकटाच्या नद्या त्यांनी मात्र पार केलेल्या आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर विकेट या ठिकाणी जरूर मिळते. 0 डकवर फलंदाज या ठिकाणी बॅक टू द पॅव्हिलियन. पहिलं षटक दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज मिलिंद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाजी स्टान्सवर येत आहेत. स्वरांगी वॉरियर्स धुकटन संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. पंच मात्र हळवारपणे फाईटचा इशारा या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते ती 1 या धावसंख्येवर 1 बाद 1 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. जयेश पाटील पुन्हा एकदा फ्लॉप शूट ठरले गेले. पहिल्या चेंडूपासून अटॅकिंग फलंदाजी करणं एक क्वचितच फलंदाज दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि तो रिस्क घेण्याचा प्रयत्न केला जयेश पाटील यांनी आणि बॅक टू द डगआउट मध्ये जात असताना मिलिंद यांच्यासाठी मात्र पारितोषिक लागलं गेलंय. 3 षटकारांसाठी प्रफुल्लजी बाबू या नावाने ओळखले जातात. त्यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी लागलं जातोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 3 या धावसंख्येवर षटक क्रमांक पहिला आहे आणि चेंडू फेकून झाले. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्डवर 3 रन 3 धावा 1 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. आगरी प्रीमियर लीग 2020 ही शानदार आयोजन, नेत्रदीपक असं डोळ्याचं पारणं फिटेल असं आयोजन नियोजन आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला ऑफ साईडला सुरेख ड्राईव्ह पाहायला मिळतोय. अप्रतिम कव्हर ड्राईव्ह इंटू द गॅप मध्ये चेंडू मात्र या ठिकाणी निघून जाईल. आमच्या मायबाप प्रेक्षकांच्या स्वागतासाठी एक्सलंट टायमिंग, मॅग्निफिसंट शॉट. या ऐकूया आपण डीजेला. लगातार 3 षटकार येतात संदीप मडवी यांच्या बॅट मधून. तर एक आदर्श खेळाडू म्हणून नेहमीच आम्ही त्यांचा उल्लेख करतो. जितू पालन यांच्याकडून 700 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी लागलं गेलंय. करण्याचा प्रयत्न मात्र बीट होत आहेत तिन्ही क्षेत्ररक्षक. प्रथमतः यष्टीरक्षक विनायक बीट होतोय. तदनंतर जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सचिन गावड बीट होतोय आणि या ठिकाणी चेंडू मात्र सरळ निघून जातोय आणि खास करून राकेश कडू मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आरके स्पोर्टचे ओनर. टी शर्टची आज क्वालिटी आपण पाहतोय त्यांनी ती मात्र चांगल्या प्रकारचे आपल्याला पाहायला मिळतात. आमच्यासाठी सुद्धा चांगल्या प्रकारचे डिझाईन पॅटर्न या ठिकाणी दिलेले आहेत. त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मात्र आपण पाहू शकाल. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित संपर्क झालाय का पाहायचा आहे आणि ज्या अनुषंगाने मात्र लेग बाईच्या इशाऱ्याने एकदा वर्जित केली जाते. सांघिक धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते ते एकंदरीत 12 रन 12 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर आग्रा प्रीमियर लीगचा आजचा सलग 4था दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडूंचा एकंदरीत खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म
लेफ्ट आर्म राऊंड विकेट ऑफ साइडला फक्त चिप शॉट ड्राईव्ह केला जातो. चेंडूला एकदा वर्जित केली जाईल. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागतंय. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 13 रन. चांगल्या प्रकारची मात्र रणनीती या ठिकाणी आखली जाते, स्ट्रॅटेजी आखली जाते. 48 धावांचा पाठलाग करत असताना 24 चेंडू आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 35 धावांचं लक्ष्य हे समोर असेल. 24 चेंडू आणि 35 धावा हे सामन्याचं समीकरण. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. या ऐकूया आपण डीजेला. धावांची गती जर आपण पाहिली तर 13 या धावसंख्येवर आमचे डीजे ऑपरेटर खूप छान पद्धतीने मात्र गाणं सादर करतायत. भैरव मडवे अँड सुरेश धांगडा. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ते एकंदरीत 13 या धावसंख्येवर 24 चेंडू आणि 35 धावा हे सामन्याचं समीकरण असेल. मिलिंद पाटील एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रफुल्लजी बाबू यांच्याकडून लगातार 3 चेंडूवर 3 षटकार जर आले तर 500 रुपयांचं पारितोषिक यावेळेला ऑन साईडला ड्राईव्ह केला जातो. राहुल करत पुढे सरसावतोय. तत्पूर्वी एकदा वर्जित केली जाईल मिड विकेटच्या रिजन मध्ये. एक धाव येत असताना संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 14 या धावसंख्येवर दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झाला आणि 14 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट दोन संघांमध्ये. सचिन गावड पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला पाहिला संदीप मडवी मात्र मिस टायमिंग जरूर झालाय परंतु 1 बाउन्स 4 रन. 4 धावा येतात आणि 4 धावांसहित संघ जाऊन पोहोचतो फलकावर 18 या धावसंख्येवर. राजेंद्र कुडू यांचं चौकाराने स्वागत केलं जातं या क्रीडा नगरीमध्ये. धावांची गती स्कोरबोर्डवर 18 धावा 18 रन 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. गोलंदाजी मार्कवर. यावेळेला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात परिपूर्ण फसतोय. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. त्या गॅप मधून चेंडू मात्र विनायकाच्या हातामध्ये निघून जातोय. निर्धावच्या स्वरूपात जर आपण पाहिलं तर धावसंख्या एकंदरीत 18 धावा. 3 चेंडूंचा खेळ झाला. विजयासाठी 30 धावांचं लक्ष्य अजून सुद्धा समोर ठेवलं गेलंय. यावेळेला ऑन साइडला सुरेश टायमिंग सहित चेंडूला मात्र फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या वरून. 6 धावांकरता अजून 2 षटकार येत आहेत. संदीप मडवे यांच्यासाठी आदर्श खेळाडू जितू पालन यांच्याकडून मात्र 700 रुपयांचं पारितोषिक. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. तब्बल 24 धावा संजय जगरत यांचं षटकार आणि स्वागत केलं जातोय. तर धावसंख्या स्कोरबोर्डवर तब्बल 24 धावा. ही ताकद आहे संदीप मडवे यांची. यावेळेला यॉर्क चेंडू पाहायला मिळाला. सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र यावेळेला खोदून काढला जातो. एकदा वर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेकेपर्यंत 2 धावा चुणूक पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतात. दुहेरी आणि धावसंख्या जर आपण पाहिलं थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं स्क्वेअर लेगच्या क्षेत्राकडून. आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 26 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. 5 चेंडूचा खेळ झाला आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 26 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. चहू बाजूने मात्र आपण पाहतोय सर्व कोण कोण प्रेक्षक वर्ग आगरी बांधव आले ते देवनाथ किनी, प्रकाश पाटील, नरेश मडवी काम बजावतात. यावेळेला जर आपण पाहिलं तर बॅटची एज घेऊन चेंडू निघून जातोय थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये. मैदानाला गुदगुल्या करत चेंडू मात्र या ठिकाणी जातोय अभिवादन करण्यासाठी प्रेक्षकांच्या. 4 धावा येतात आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर तब्बल 30 या धावसंख्येवर विजयासाठी आता मात्र यावेळेला आपण पाहतोय 18 चेंडू आणि 18 धावा. चांगल्या प्रकारचा या ठिकाणी खेळ साकारला गेलाय. आतापर्यंत फलंदाज जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्रिशंक फायटर साखरे या संघाने 8 चेंडूमध्ये 20 धावांची जिगरबाज खेळी पाहायला मिळते संदीप मडवे याच्या बॅट मधून. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक. या ऐकूया आपण सुमधुर संगीत. तर गोलंदाजी मार्कवर अक्षय यावेळेला गोलंदाजी मार्कवर येतोय.
अक्षय यावेळेला आपण पाहतोय अक्षय कोडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेऱ्यात बंदिस्त करतायत मनोज पाटील यांना सुद्धा कॅमेऱ्यात बंदिस्त करतायत. धन्यवाद अनुराग चव्हाण. आपण मॅच कडे फ्लिप करायचंय. अक्षय कोडू ऑफ साइडला यावेळेला जर आपण पाहिलं तर चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होतोय म्हणूनच इथे धावांचा वेग मात्र वाढताना पाहायला मिळतो आणि 2 धावांसहित संघ जाऊन पोहोचते फलकावर 32 या धावसंख्येवर. विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 16 धावांचं लक्ष्य हे समोर आहे. नरेश किनी, गौरव किनी, आनंद चौधरी यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला क्लीन बॉल, सुरेख डिलिव्हरी, मॅग्निफिसंट एक्सलेंट डिलिव्हरी. फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतं क्लीन बॉलच्या माध्यमातून. बॅक टू द डगआउट, विकेट गिरता हुआ और एक सदाबहार गीत आता हुआ. हस्ती गोड गालात रंगून गेलो प्रेमात, नाचायला लागलो जोमात. नाचता नाचता हसता हसता टाकू नको असा डाव, नाचता नाचता हसता हसता टाकू नको असा डाव. तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव वडापाव वडापाव. जर लगातार 3 विकेट या ठिकाणी मात्र घेतायत अक्षय कोडू, तर मयूर कोडू आणि विकास वजे नवसाई जीपीएम ग्रुपचे अध्यक्ष आणि सदस्य यांच्याकडून मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लागलं गेलंय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 32 धावा. तुषार किनी नवीन फलंदाज ज्यांची स्पर्धा येते 22 ते 26 असा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम दरवर्षी. ऑन साइडला जर आपण पाहिलं स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळतो आणि 4 धावा येत आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 36 धावा. विजयासाठी 12 धावांचं लक्ष्य समोर असेल. व्ही शेप मध्ये जेवढं मात्र व्ही फॅक्टर मध्ये खेळतील तेव्हा मात्र तुमच्या बॅट मधून धावा या खोऱ्याने वाहतील, कारण आडव्या पट्ट्याचा हा क्वचित आणि कदाचित जर वापर केला तर क्वचितच धावा येत असतात. यावेळेला प्रयत्न, हुकचा फटका, शॉट ऑफ लाईन चेंडू होता आणि चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. 4 धावांकरता रुपेश पाटील माकणे यांचं मात्र चौकाराने स्वागत केलं जातंय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 40 धावा. विजयासाठी आता मात्र 8 धावांचं लक्ष्य. चला, गेल्या मॅचचं मॅन ऑफ द मॅच पंकजी पाटील पालन आपण यायचंय. धावांची गती स्कोरबोर्डवर 40 रन. विजयासाठी अजून सुद्धा 8 धावांचं लक्ष्य हे समोर आहे. यावेळेला पाहिला ऑन साइडला पुलचा फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होतं परंतु चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. बॅक टू बॅक 3 चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तुषार किनी याच्या बॅट मधून आणि हळूहळू विजयाचा सुगंध मात्र या ठिकाणी दरवळतोय. तर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये राहायचंय पंकजजी. परेश कोडू सरांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी साई निधी एंटरप्राइजेस प्रोप्रायटर दीपक गरत खानिवडे जे पोषाय नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाले त्यांच्याकडून ट्रॉफी आहे, तर सद्गुरू नरेंद्र महाराज संस्थान यांच्याकडून कॅप. चेंडूला वळवण्याचा प्रयत्न जरूर केला गेला फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये, तेवढ्याच वेगाने मात्र क्षेत्ररक्षक झेपावतोय. तत्पूर्वी 1 धाव वर्जित केली जाते. एकेरीवर समाधान व्यक्त करावं लागतं आणि धावसंख्या 45 धावा. आता मात्र रुपेश पाटील कुठेतरी थोडंसं यावेळेला जरूर आनंद असेल त्यांच्या चेहऱ्यावर. यानंतर होणारा एक सामना जबरदस्त पाहायला मिळणार आहे. 2 संघांमध्ये आपण कडवी लढत पाहणार आहोत. मातोश्री टायगर सरपाडा वर्सेस स्वरांगी वॉरियर्स दुकटन. टॉस त्या ठिकाणी थोड्याच वेळात आपण जो केलेला आहे आणि ज्या पद्धतीने स्वरांगी वॉरियर्स दुकटन संघाने नाणेफेकीचं कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा धाडस निर्णय घेतलाय. देवानंद वजे यांचा संघ पाहायला मिळतो. वेलपेट पंकज पाटील पालन. मॅग्निफिसंट परफॉर्मन्स. तर धावांची गती 45 धावा. 3 धावांचं लक्ष्य अजून सुद्धा समोर आपल्याला पाहायला मिळत आहे. अविनाश किनी आमच्या मुख्य मंचावर आहेत, तसेच नरेश किनी आपण पाहतो, आनंद चौधरी, त्यानंतर गौरव किनी, धनंजय पाटील असतील, परेश कुडूसर असतील, कृपेश पाटील असतील,
खास करून एक प्रेक्षक मात्र डहाणूला चालले होते, परंतु त्यांना ते मोह आवरला नाही आणि म्हणून आमच्या मुख्य मंचावर ते सकाळपासून मॅच पाहत आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. मनोज पाटील, शुभम पाटील हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. भावेश पाटील आहेत आमच्या मुख्य मंचावर. मांदियाली पाहायला मिळते. बहाडोलीचे कपिल आणि अनिकेत ते सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. यावेळेला अप्रतिम सुरेख पद्धतीने ग्लान्स केला जातोय. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल आणि चौकाराचा जरूर शिक्कामोर्तब विजयाचा केला जातोय. 4 धावांसहित विन होतोय तो ऋषांक फायटर्स साखरे संघ. 1-1 ने मात्र आतापर्यंत बरोबरी केले. तर शेक हँड करायचं आपण प्लीज रुपेशजी पाटील आपल्या संघाला घेऊन. श्रेयस सुपर बॅटिंग. अमन आज मॅचचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. तर या ठिकाणी विन होताना ऋषांक फायटर साखरे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगल्या प्रकारचं ऋषांक फायटर साखरेचा क्लब जो आहे आपण पाहतो क्रीडा मंडळ आहे आणि त्या मंडळातून अप्रतिम चांगल्या प्रकारचं दानशूर व्यक्तिमत्व दाखवलं जातं. प्रथमतः पालघरमध्ये त्यांनी अनाथाश्रमला वृद्धाश्रमला भेट दिली आणि तिथे मात्र वाटप केलं, वितरित केलं आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर